नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 17 एप्रिल 2025. आपला अंदाज पुढील 2 दिवसाचा 17 आणि 18 तारखेचा. या 2 दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार, मुख्यतः जास्त बदल होणार आहेत का किंवा पाऊस येणार का, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला मी काल अंदाज दिलेला होता. तर त्या कालच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी मराठवाड्यामध्ये पाऊसमान वाढणार असे सांगितलेले होते. आणि मराठवाड्यामध्ये काल बऱ्याच ठिकाणी शिंतोडे पडल्यासारखे, काही ठिकाणी वाऱ्या कावदान स्वरूपाचा नुकसानकारक असे, म्हणजे वाऱ्या कावदामुळे नुकसान होते, पावसामुळे नुकसान होत नाही जास्त, पण वारं कावदं आणि पाऊस ह्याच्यामुळे नुकसान होते शेतकऱ्याच्या आपल्या. त्यामध्ये बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांचे आता आंबे मोठ्या प्रमाणामध्ये, आंब्याचा फुलवारा किंवा आंबे हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत. आणि पिकांचं सुद्धा काही नुकसान झालेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वादळी स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस होता आणि वादळ होतं ह्याच्यामध्ये, आणि विजेच्या कडकडासुद्धा होत्या. काल आमच्या भागामध्ये सुद्धा काल वादळी स्वरूपाचा थोड्याफार प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलेला पेंडवणी. पण पाऊस कमी, पण वाऱ्यामुळे नुकसान होते. ह्याच्यामध्ये लाईट जाते, परत पुन्हा लाईट येण्यासाठी 1-2 दिवस लागतात, खांबे मोडतात आणि अनेक नुकसान होतात. आणि काल मला सकाळी मी अंदाज दिलेला होता, काल सकाळी 9 वाजता, आणि मला अशा कमेंट आलेल्या होत्या की 1-2 कमेंट होते, जास्त नव्हत्या, की पाऊस म्हणजे सकाळी अंदाज दिलेला होता आणि 12 वाजता कमेंट आलेली होती, 11-12 वाजता, तुम्ही पाऊस सांगत आहेत पण आज पाऊस येणारच नाही नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक विभागामध्ये किंवा नाशिकमध्ये पाऊस म्हणजे आभाळच नाही आलेलं नाही. पण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मी काल पाऊस सांगितलेला होता. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पाऊस पडलेला आहे. आणि काल मी तुम्हाला कालच्या अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की 2-3 दिवसापासून जे राज्यामध्ये पाऊस पडतोय काही ठिकाणी, म्हणजेच वातावरण जे पावसाचं आहे ते 12 तारखेपासून, त्या तुलनेने काल मात्र वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येईल. अगदी त्याच प्रकारे काल वातावरण वाढलेलं दिसून आलं मराठवाड्यामध्ये, आणि मराठवाड्यामध्येच वातावरण वाढणार असं सांगितलं होतं. तर नाशिकमध्ये पण पावसाचा अंदाज दिलेला होता. नाशिकमध्ये सुद्धा निफाड, येवला या भागामध्ये काल पाऊस पडलेला आहे. काल सकाळच्या अंदाजामध्ये आपण काल पाऊसमान वाढणार असे सांगितले होते मराठवाड्यामध्ये. जे पाऊसमान वाढणार होते ते म्हणजेच 2-3 दिवसाच्या अगोदर, म्हणजे 12 तारखेपासून जे पाऊस आपण मराठवाड्यामध्ये सांगत होतो तुरळक ठिकाणी, त्या तुलनेने काल पाऊसमान वाढणार आपण असे सांगितले होते. आणि त्या प्रकारे काल अगदी मराठवाड्यामध्ये पाऊसमान वाढलेला दिसून आला आहे तुम्हाला 4-5च्या नंतर. आणि सकाळी पाहिलं तर अजिबात आभाळ नव्हतं. मला कमेंटसुद्धा काही जणांनी केल्या की आभाळच नाही, तुम्ही पाऊस कसं सांगायला लागले वाढणार म्हणून. तुम्हाला मी प्रत्यक्षही दाखवून देतो की काल बघा, मेकर, लोणार, रिसोड, देऊळगाव राजा इथं सुद्धा पाऊस दिसून येत आहे. आणि परतूर, जिंतूर, सेलू, अंबड या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग होते हे काल. आणि हे पावसाचे ढग असे मोठ्या प्रमाणामध्येच सरकत इकडे परभणीकडे इकडे सुद्धा गेलेले आहेत काल. परभणी, त्यानंतर परळीकडे साईडला सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये पाहू शकता. असे माजलगाव इकडे हे पहा, माजलगाव, वडवणी इकडे पण हे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठे वारे होते पहा. ह्याच्यामध्ये पाथरीसुद्धा पाऊस होता, पण पाऊस मात्र थोडा कमी होता. काही जागा अशी थोडी पडे, पण ह्याच्यामध्ये वारं हे सुद्धा होतं. आमच्या गावाला सुद्धा काल वारं आणि पाऊस पडलेला होता. पाऊस थोडेफार पेंडवणी पाऊस पडला, पण वारं जास्त होतं. सोनपेठ, गंगाखेड ह्या भागामध्ये देखील काल पाऊस झालेला आहे. आणि काल आपण पुन्हा सांगितलेले होते की अमरावती, जळगाव इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर जळगावमध्ये सुद्धा काल पाऊस पडलेला आहे. काल मलकापूर, बुलढाणा या भागामध्ये देखील काल पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये शिंतोडे पडल्यासारखी काही पडलेले आहेत. आणि असे पावसाचे वातावरण काल बऱ्याच ठिकाणी वाढलेलं होतं. अमरावती इथे सुद्धा पाऊस पडलेला आहे काल. अमरावती इथे हे पाहू शकता, अमरावती हे ढगांचा दायरा कसा येतो तो. अचलपूर, मोर्शी, अमरावती, आर्वी या भागामध्ये सुद्धा पावसाचे शिंतोडे पडल्यासारखे किंवा पावसाचं वातावरण तिथे खराब झालेले होते. आणि आपण काल नाशिकमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की काल मला कमेंट दिलेलं होतं त्यांनी की नाशिक 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आपण अंदाज दिलेला होता. नाशिकमध्ये पहा, निफाड, लासलगाव, येवला, कोपरगाव, संगमनेर, नगर जिल्ह्यामध्ये काही, आणि ह्या भागामध्ये सुद्धा देखील पाऊस होता काल. शिरूर नगर जिल्ह्यामध्ये,
पावसाची ढग होते याच्यामध्ये. आणि ढग हे छोटा दिसले तरी ह्याच्यामध्ये खूप वारं कावदन असतं. पुणे साईडला सुद्धा एखाद 2 ठिकाणी पावसाची सांगितलेली होती शक्यता. आणि अशा प्रकारे काल वातावरण होते. पण आज वातावरण जे पाहिलं तर आज वातावरण पावसाचे प्रमाण हे आज राज्यामध्ये कमी दिसून येणार आहे, कमी होणार आहे. उद्या मात्र राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. तर त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्या पावसाचं प्रमाण वाढलेलं तुम्हाला दिसून येईल, वाढणार आहे. आणि आता उद्याचा अंदाज तर उद्या मात्र आजचा अंदाज आज मात्र वातावरण पावसाचे जे आहेत मराठवाड्यामध्ये कमी राहील. त्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आज वातावरण कालच्या तुलनेनं कमी राहील. आज बऱ्याच ठिकाणी वातावरण पावसाचं कमी होईल. उद्या मात्र मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण वाढणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये, नांदेड, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकंदर पाहिलं तर उद्या ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. वातावरणामध्ये बदल म्हणजे त्यामध्ये स्थानिक ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. विजेच्या कडकडासह वाऱ्या कावदानाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गावामध्ये आणि पण आता सध्या जर पाहिलं तर जत्राचा आणि या पिरियड आहे. गावातील काही गावामध्ये सप्तेसुद्धा सुरू आहेत. पण या कालावधी मात्र वातावरण उद्याच्याला खराब होण्याची शक्यता आहे. तर नाशिक विभागामध्ये मात्र उद्याच्याला पाऊसमान थोडंफार कमी होईल. नाशिक विभागामध्ये पण आणि पुणे विभागामध्ये म्हणजे पश्चिमेकडचा पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे उद्यापासून. तर मराठवाड्यामध्ये मात्र उद्या पाऊसमान वाढणार आहे. तर अमरावती आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा देखील उद्याच्याला पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे. अमरावती इथे सुद्धा आणि नागपूर इथे सुद्धा. दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग, पुणे, सांगली, सातारा इथे मात्र पाऊसमान उद्या वाढण्याची शक्यता आहे. तो फक्त दक्षिणेकडच्याच भागामध्येच, जे की सातारा, सांगली, कोल्हापूर इथेच पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे उद्या. आज मात्र इथं सुद्धा पाऊसमानामध्ये कमी येण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.